रमजानच्या पवित्र महिन्यात पुणे शहरातील कोंढवा परिसरात आज एकात्मता आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संदेश देणारा इफ्तार कार्यक्रम उत्साहात पार पडला. कोंढवा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील विविध घटकांमध्ये विश्वास आणि सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने हा विशेष इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रमजान हा संयम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा महिना असून त्याच भावनेतून पोलीस प्रशासनाने समाजाशी संवाद मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सर, आज कोंढवा पोलीस स्टेशनच्या वतीनं इफ्तारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? मी आमच्यातर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलातर्फे रमजान महिन्याला अनुषंगाने सर्व आमचे हार्दिक शुभेच्छा देतो, सर्वांना बधाई देतो आणि पोलीस दलांच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने जे काही सोयीसुविधा गरजेचे आहे ते करण्यात येत आहे आणि या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक येत असतात, त्यांचे ते भाविक येत असतात, ते हॉकर्स मोठ्या प्रमाणाने लागत असतात. ते सर्व नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतुकीला कोणत्याही प्रकारचे अडथळा होणार नाही, सामाजिक सुरक्षावर कोणत्याही प्रकारचे विपरीत परिणाम होणार नाही यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेली आहे आणि पोलीस दल आणि प्रशासन सर्व उपाययोजना करतील. सर्व या परिसराचे नागरिकांना रमजान महिन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि बधाई. सर, एक काय सांगाल की आता हे जे अजानसाठी ॲप लॉन्च करण्यात आलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अत्यंत चांगले हे उपक्रम सुरू करण्यात आलेली आहे. सकाळीचे जे अजानचे विषय होता ते विषयाचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून हे ॲप तयार करण्यात आलेले आहे आणि ॲपमध्ये ऑलरेडी 6,500 लोक ते ॲपचे वापर करत आहे. याच्यामुळे या परिसराचे नागरिकांची समस्या सुटेल, कायद्याचे अनुसरण कारवाई करण्यात येईल आणि ही ॲप तयार करणारे सर्व ऑर्गनायझर्सचे हार्दिक शुभेच्छा आणि बधाई. रमजानच्या काळामध्ये वाहतुकीमध्ये खूप मोठा प्रश्न आहे. वाहतुकीचे नियम उल्लंघन केलं म्हणजे जर ट्रिपल सीट असेल, हेल्मेट नसेल, मोबाईलवर बोलत असाल तर नागरिकांना दंड आकारला जातोय, त्यांना कडक नियम केले जातात. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांचे देखील व्हिडिओ व्हायरल होतात ते सोशल मीडियावरती. अशा पोलीस कर्मचाऱ्यांवरती काही कारवाई करणार? 100% पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी पण नियमाचे उल्लंघन करत असतील त्यांच्यावर पण मोटर वाहन कायदा अंतर्गत तर कारवाई होईल, त्यांच्या विरुद्ध विभागीय कारवाई पण करण्यात येईल. अशा प्रकारचे कोणताही व्हायलेशन नागरिकांकडून असून कर्मचारी अधिकारी कडून असो कारवाई सारखेच होईल. उलट आमचे अधिकारी कर्मचारी उल्लंघन करत असतील विभागीय कारवाई पण होणार आहे आणि ही मोहीम जे ट्रिपल सीट बद्दलची आणि रॉंग साईड चालवणाऱ्याची आणि ड्रंक अँड ड्रायव्हिंग इत्यादी यावर मोहीम आणखी जोरात पुढच्या काळात राबवणार आहे. कोंढव्यामध्ये गुन्हेगारी वाढती आता सध्या, तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? कोणताही गुन्हेगारी वगैरे वाढत नाही. काही अपवादात्मक घटना नक्कीच घडलेली आहे. ते जे काही आरोपी त्यामध्ये आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे आणि आणखी पुढच्या काळात आणखी जोरात कारवाई करण्यात येईल. मी आज मंचावरून पण सांगितले अशा प्रकारचे कारवाई की त्यांचे 7 पुष्टाला आठवण राहील अशा प्रकारचे कारवाई कायद्याचे चौकटीत राहून करण्यात येईल. यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. आणि हिंदू आणि मुस्लिम असा एकोप्यासाठी तुम्ही जनतेला काय संदेश द्याल? कारण आता पूर्णपणे हिंदू मुस्लिम मध्ये एक हार्मनी आहे, कॉम्युनल हार्मनी आहे. यामध्ये कोणताही प्रकारची अडचण या परिसरात किंवा शहरात नाही आहे आणि पोलीस दल, प्रशासन आणि शहराचे सर्व चांगले नागरिक आणि सर्व घटकचे लोक यासाठी पोलीस दलांसोबत आहे. काही अपवादात्मक घटना मध्ये घडत असते, ते अपवाद असते आणि त्यावर जे काही गुन्हेगार असते, जे काही ज्यांचे चूक आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येते. कॉम्युनल हार्मनी शहराची अत्यंत चांगली आहे आणि पुढच्या काळात पण चांगलीच राहणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. स्थानिक लोकांनी या ठिकाणी जे अर्ज केलेले आहेत की हॉटेल व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडी होती, त्या संदर्भात व्यावसायिक लोकांनी एक विनंती केलेली आहे की पोलिसांनी आम्हाला धंदा लावण्यासाठी सहकार्य करावे. या संदर्भात आपण काय माहिती द्या? लोकांचे धंदा पण चालतील. जे लोक आहे जे इथे येऊन ते उत्साह साजरा करतात त्यांना पण कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. आम नागरिक किंवा रहदारी जे या परिसरात राहतात आणि त्यांचे येणे जाणे असते त्यांचे पण सोयी सुविधासाठी बंदोबस्तमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. वाहतुकीचे नियमन पण सुरू आहे. सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन
या परिसराचे नागरिकांना पण त्रास होणार नाही आणि येणारे लोक जे उत्साह साजरा करण्यासाठी येतात त्यांना पण अडचण होणार नाही, यासाठी पोलीस दल काम करते. तर पोलीस आणि पुणे महानगरपालिकेकडून जी व्यावसायिकांवरती आता जे कटिबंध कारवाई करण्यात येत आहे, तर थोडे व्यावसायिकांमध्ये थोडीशी नाराजी आहे, त्या संदर्भात आपण काय माहिती द्याल? त्याबद्दल कोणाची नाराजगी आहे त्याबद्दल पूर्ण कल्पना आम्हाला नाही आहे. कायद्याची चौकटीत आणि सर्वांचे विषय बघून मधला रस्ता काढावा लागते. त्या दृष्टिकोनातून पोलीस शिस्ती आणण्यासाठी पण लोकांचे उत्साहामध्ये अडचण येणार नाही याचे एक पूर्ण इक्विलिब्रियम तयार करतील. कोणालाही काही अडचण येऊ देणार नाही. रमजान हा पवित्र महिना आहे, तर तुम्ही शुभेच्छा द्याल? मी दिले आमचे पोलीस दलांतर्फे आमचे सर्वांना रमजान महिन्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बधाई, धन्यवाद. पारस मुता यांचा रिपोर्ट.